देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख काही लोकांची त्या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून अमित भाईंनी बैठक घेतली होती आणि एकंदर राज्यातले सहकारातले प्रश्न आणि तिथल्या सहकाराला ऊर्जिता अवस्था आणण्यासाठी केंद्र सरकार म्हणून काय करता येईल यावर त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा झाली आणि अमित भाई हे सहकारातून पुढे आलेलं एक नेतृत्व आहे। गावच्या सोसायटीपासून ते त्या ठिकाणी जिल्हा बँकेचा अध्यक्ष ते सहकार हा विषय त्यांना नीट माहीत असल्या कारणानं सगळे सहकारातले बारकावे अडचणी त्यांनी त्या ठिकाणी समजून घेतल्या आणि सगळ्यांना सहकार अधिक सक्षम करणं आणि ऊर्जितावस्था देणं यासाठी कामाला लागण्याचे आदेश सन्माननीय अमित भाई यांनी दिले। राज्यातल्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता 15 नोव्हेंबरपर्यंत या निवडणुका पुढे जाण्याची लेट होतोय असं वाटतं, उशीर झालाय? नाही, अजूनही नोव्हेंबरमध्ये होणार आहे किंवा ऑक्टोबर यावर निश्चित असं काही ठरलेलं नाही। त्याच्यामुळे लवकर आहे की लेट आहे अशावर भाष्य करणं उचित होईल असं वाटत नाही, कारण अजून निवडणूक आयोगानं तारीखच निश्चित केलेली नाही। सहकारी चळवळीमध्ये अनेकदा सहकारी बँकांमध्ये मोठे घोटाळे होताना पाहायला मिळते, यावरती केंद्र सरकार काही पाऊल उचलणार आहे का, याच्यावरती काही चर्चा झाली का? नाही, खरं म्हणजे कुठलाही बँकांमध्ये असेल किंवा सहकारामधल्या सगळ्या भ्रष्टाचारांवर नियंत्रण आणण्याचं काम केंद्र सरकार त्या ठिकाणी करतंय। मग गावच्या विविध सोसायटीपासून ते राज्य सरकारच्या केंद्रीय संस्था, केंद्रातल्या केंद्रीय संस्था या सगळ्याच भ्रष्टाचारांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात केंद्र सरकारची अमित भाईंची त्या ठिकाणी भूमिका आहे। आज मी एक विशेष विषय त्यांच्याजवळ मांडला। मुंबईमध्ये हाऊसिंग सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे गृहनिर्माण संस्थेनं स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतः करावा। मुंबई जिल्हा बँक त्याला पतपुरवठा अर्थपुरवठा करते आणि बिल्डर जेवढी जागा देतो त्याच्या दुप्पट जागा स्वयं पुनर्विकासातनं मिळते। याला प्रतिसाद मुंबईतनं मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि अशा वेळेला NCDCच्या माध्यमातून जसं नाबार्ड NCDC रिफायनान्स करतं त्या पद्धतीनं NCDCनं सेल्फ डेव्हलपमेंट हाऊसिंग फायनान्सला हाऊसिंग करता रिफायनान्स करावा अशाही प्रकारची मागणी मुंबईकरांच्या वतीनं माननीय अमित भाईंकडे या ठिकाणी ठेवलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।